नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी ऑल ओव्हर इंडिया आणि डीम्ड आणि सेंट्रल स्टेट म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या स्टेटमधले सुद्धा अगदी हे शेड्यूल त्यांनी रिलीज केलेलं आहे। हे पूर्ण अगदी शेड्यूल आलेलं आहे। त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी विद्यार्थ्यांना मी पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे। तर अगदी गुड न्यूज राहणार आहे, कारण पूर्ण आपल्या भारतभर देशामध्ये पूर्ण 13 न्यू मेडिकल कॉलेजेस ॲड झालेले आहेत राऊंड 2 मध्ये। त्याचा इफेक्ट नक्कीच कट ऑफवरती पडणार आहे। प्रत्येक स्टेट वाईज अगदी शेड्यूल त्यांनी चेंज केलेलंच आहे। तर ते 2024 हे मी पूर्णपणे अगदी तुम्हाला स्टेट वाईज शेड्यूल पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यातलं पण शेड्यूल कशाप्रमाणे आलेलं आहे। तर नक्कीच हे नवीन 13 कॉलेजेस ॲड झालेले आहेत पूर्ण आपल्या इंडियामध्ये। तर नक्कीच कट ऑफवरती पण थोडासा परिणाम नक्कीच पडणार आहे आणि कट ऑफ थोडासा लो जाण्याची पण शक्यता आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी डायरेक्ट तुम्हाला सेकंड राऊंडचं सांगत आहे। तर सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग तुम्ही ते पाहू शकता 5 सप्टेंबर टू 19 सप्टेंबर याप्रमाणे हे पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचं राहणार आहे काउन्सिलिंग डीम्डचं। आणि ऑल ओव्हर इंडियाचं जे गव्हर्नमेंट आणि जिपमर एम्स आणि 15% ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्याच्याबद्दल। आणि तिथे जॉईनिंग आहे 28 सप्टेंबर टू 30 सप्टेंबर असं पूर्णपणे दिलेलं आहे। आणि स्टेटचं पण तुम्ही ते पाहू शकता, स्टेटचं पण इथे त्यांनी दिलेलं आहे। स्टेट काउन्सिलिंगचं 11 सप्टेंबर टू 27 सप्टेंबरपर्यंत हे पूर्णपणे स्टेटचं हे शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे। आणि जॉईनिंग कॅन्डिडेटला पण विद्यार्थ्याला 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर विद्यार्थ्याला तिथे जॉईन करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झालेली आहे। आणि तिथे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग 27 सप्टेंबर दिलेलं आहे ऑल ओव्हर इंडियाचं आणि 5 ऑक्टोबर दिलेलं आहे स्टेटचं। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी पूर्ण ऑल ओव्हर इंडिया कोठा आणि स्टेट कोठा या दोन्हीबद्दल मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि नक्कीच मी माझ्या पुढचा व्हिडिओ अगदी सीट मॅट्रिक्सबद्दल पण तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे की कुठल्या कुठल्या राज्यामध्ये किती सीट्स जास्त वाढलेले आहेत, कारण 13 नवीन मेडिकल कॉलेजेस ॲड झालेले आहेत, सेकंड राऊंडमध्येच आलेले आहेत हे नवीन कॉलेजेस। तर नक्कीच सीट मॅट्रिक्समध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किती सीट्स झालेल्या आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण नक्कीच सांगणार आहे। तर जे काही विद्यार्थी आपले नवीन असतील या चॅनल ते नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा, गरजूंना पण हा व्हिडिओ नक्कीच पाठवा म्हणजे त्याही विद्यार्थ्यांना लक्षात येईल। तर नवीन ॲड 13 कॉलेजेस झालेले आहेत पूर्ण आपल्या भारतभर देशातून। तर नक्कीच कट ऑफवरती नक्कीच परिणाम पडणार आहे आणि थोडासा कट ऑफ लो जाण्याची शक्यता आहे। तर हे पूर्णपणे मी शेड्यूल हे काढलेलं आहे ऑल ओव्हर इंडिया आणि स्टेटचं। तर तुम्ही पूर्ण सेकंड राऊंडचं पाहू शकता। नंतर मी पुढे जसं येईल तसं आपण थर्ड राऊंडबद्दल पण मी डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।